पुण्यात विधान परिषदेच्या उमेदवारीवरून मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनेक इच्छुकांना डावलून विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्यानं काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। विक्रम काकडे हे माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव आहेत। जिजाई बंगल्यावर पिता पुत्रांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला। उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रंगलेल्या या नाराजी नाट्यामुळे पक्षांतर्गत सुरू असलेली खतखत दिसून आली। दरम्यान मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे दोघेही इच्छुक असून दोघांनी अर्ज भरला आहे। मात्र याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अंतिम निर्णय घेतील असं स्पष्ट केलं। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 4 जून पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापणार असल्याचं बोललं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात गुन्हेगारी वाढल्याचा आरोप केल्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सविस्तर आकडेवारी सादर करत या आरोपांना उत्तर दिलं। 9 पाणीपत्राद्वारे त्यांनी पुण्यातील गुन्हेगारीचं वास्तव चित्र मांडत गेल्या काही वर्षात बहुतांश गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचा दावा केला। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार 2023 ते 2025 या कालावधीत पुणे शहरातील बहुतांश प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे। खून आणि खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यांमध्ये सुमारे 27% घट झाली असून साखळी चोरीच्या घटनांमध्ये 55%, घरफोडीच्या घटनांमध्ये 36%, दरोड्यात 24% आणि चोरीच्या घटनांमध्ये 24% घट नोंदवण्यात आली आहे। बलात्काराच्या घटनांमध्ये 7% तर विनयभंगाच्या घटनांमध्ये 1% घट झाल्याचं त्यांनी नमूद केलं। वाहन चोरीच्या घटनांमध्येही 50%हून अधिक घट झाल्याचा दावा करण्यात आला आहे। पुण्याला गुन्हेगारीची राजधानी म्हणून संबोधणं चुकीचं असल्याचं सांगताना अमितेश कुमार यांनी एनसीआरबीच्या आकडेवारीचा दाखला दिला। देशातील 19 प्रमुख महानगरांमध्ये दखलपात्र गुन्ह्यांच्या प्रमाणात पुण्याचा क्रमांक 16वा असून एकूण आयपीसी, बीएनएस आणि विशेष कायद्यांतील गुन्ह्यांच्या बाबतीत पुणे 15व्या क्रमांकावर आहे, तर खुनाच्या गुन्ह्यांमध्ये पुण्याचा क्रमांक 11वा असल्याचं त्यांनी नमूद केलं। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी पहाटे तांदूळ भरलेला ट्रक, खाद्यतेल वाहून नेणारा कंटेनर आणि एर्टिगा कारचा अपघात झाला। या भीषण अपघातात ट्रक चालक आणि क्लीनरचा जागीच मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले। या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला। महामार्गावरील मुंबई वाहिनीवरील किलोमीटर 36.5 जवळ पहाटे 4:30च्या सुमारास हा अपघात घडला। पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तांदूळ भरलेल्या ट्रकवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे समोर असलेल्या खाद्यतेल वाहून नेणाऱ्या कंटेनरला ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली। धडकेच्या वेळी शेजारच्या मार्गिकेतून जात असलेल्या एर्टिगा कारलाही ट्रकची धडक बसली। पुणे आणि मुंबई या 2 शहरांना जोडणारी आणि महाराष्ट्राच्या रेल्वे इतिहासात मानाचं स्थान असलेली डेक्कन क्वीन म्हणजेच दख्खनची राणी आज 97व्या वर्षात पदार्पण करत आहे। 1 जून 1930 रोजी सुरू झालेल्या या रेल्वेनं जवळपास शतकभर लाखो प्रवाशांचा विश्वास जिंकत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे।